Hello students, in the chapter halogen derivatives, in last two lectures we studied the SN2 reaction mechanism and SN1 reaction mechanism. Now in this lecture we are going to study the topic related to those mechanisms, and that is factors influencing SN1 and SN2 mechanism. Factors influencing means factors affecting SN1 and SN2 mechanism. The effect of different factors on these mechanisms we are going to study in this lecture. The first factor is nature of substrate. Now we know the substrate in this SN2 mechanism is primary alkyl halide. We have studied this mechanism. The transition state in this mechanism is pentacoordinate species and it is crowded species. म्हणजे आपण बघितलं की ही SN2 मेकॅनिझम ही वन स्टेप मेकॅनिझम आहे. त्याच्यामध्ये जी ट्रान्झिशन स्टेट तयार होते ही पेंटा कोऑर्डिनेट स्पेसिस असते. म्हणजे त्या कार्बनला 5 बॉन्ड असतात, त्याच्यापैकी 2 पार्शियल बॉन्ड असतात, एक न्यूक्लियोफाइल बरोबरचा आणि एक लिव्हिंग ग्रुप बरोबरचा, आणि आणखी 3 बॉन्ड असतात. आणि असं असल्यामुळं ही स्पेसिस ही क्राउडेड असते, स्टिअरिक हिंड्रन्स त्या ठिकाणी जास्त असतो. and therefore SN2 is favored in primary halides. आणि म्हणून क्राउडिंग जास्त असल्यामुळे प्रायमरी हलाइड मधले ग्रुप छोटे असतात, हायड्रोजन किंवा दुसरे काही ग्रुप. असं असल्यामुळे काय होतं की प्रायमरी हलाइड्स यांच्यामध्ये SN2 मेकॅनिझम हे जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येतं. and it is least favored in tertiary halides. म्हणजे टर्शरी हलाइड्स मध्ये ज्याच्यामध्ये मोठमोठे अल्किल ग्रुप असतात याच्यामध्ये कमीत कमी प्रमाणात SN2 मेकॅनिझमने सबस्टिट्यूशन रिएक्शन्स आपल्याला दिसून येतात. Now you can see here this arrow is pointing from tertiary halides to primary halides. That means the rate of the reaction by SN2 reaction mechanism increases from tertiary to primary halides. That means it is highest in primary halides. Secondary halides undergo with less rate and tertiary very least. कमीत कमी प्रमाणात टर्शरी अल्किल हालाइड मध्ये हे मेकॅनिझम दिसून येतं, त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त सेकंडरी आणि त्याच्यापेक्षा प्रायमरी अल्किल हालाइड मध्ये सर्वात जास्त प्रमाणात हे मेकॅनिझम दिसून येतं. इन केस ऑफ SN1 मेकॅनिझम द प्लेनार कार्बोकॅटायन इंटरमिजिएट इज फॉर्म्ड. आपण बघितलं SN1 मेकॅनिझम मध्ये ही 2 स्टेप मेकॅनिझम आहे आणि याच्यामध्ये दोन्ही स्टेपच्या मध्ये एक स्पेसिस तयार होते, त्याला इंटरमिजिएट म्हणतो आपण. आणि हा जो इंटरमिजिएट असतो हा प्लेनार कार्बोकॅटायन असतो. म्हणजेच कार्बन आणि त्याच्यावरचे 3 ग्रुप हे एकाच प्लेन मध्ये असतात आणि कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज असतो, म्हणून याला प्लेनार कार्बोकॅटायन इंटरमिजिएट असं म्हणतात. सो इट इज फॉर्म्ड इन द SN1 रिएक्शन मेकॅनिझम. नाउ दिस इंटरमिजिएट it is stable due to 2 effects. That is, first is plus I effect, म्हणजेच इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट, आणि दुसरा आहे हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट. सो बाय these 2 effects, plus I effect and hyper conjugation effects, they stabilize the carbocation intermediate in this mechanism. Inductive effect and hyper conjugation effects, they are studied by us in the 11th standard in detail. And therefore no steric crowding is also observed in this intermediate. 3च ग्रुप असल्यामुळे या ठिकाणी क्राउडिंग दिसून येत नाही. म्हणून हे 3 ग्रुप जरी मोठमोठे असले, अल्किल ग्रुप्स असले, तरी सुद्धा या ठिकाणी क्राउडिंग किंवा स्टेरिक हिंड्रन्स आपल्याला दिसून येत नाही. Therefore SN1 mechanism is favored in tertiary halides. जे प्रायमरी सेकंडरी पेक्षा टर्शरी हलाइड मध्ये सबस्टिट्यूशन रिएक्शन्स या SN1 या मेकॅनिझमने जास्त प्रमाणामध्ये होतात. लिस्ट फेवर्ड इन प्रायमरी हलाइड्स. प्रायमरी हलाइड मध्ये कमी प्रमाणात, खूप कमी प्रमाणात. सो हियर यू कॅन सी नाउ दिस arrow is pointing from primary alkyl halide to tertiary alkyl halides. That means it is very less in methyl halide than in primary halides, which is more in secondary halides, which is more in
टर्शरी हलाइड्स. अशा प्रकारचा इफेक्ट या ठिकाणी दिसून येतो. आता SN2 मध्ये प्रायमरी हलाइड्स असतात, SN1 मध्ये टर्शरी हलाइड्स असतात. व्हॉट अबाउट सेकंडरी हलाइड्स? सेकंडरी अल्किल हलाइड्स अंडरगो सबस्टिट्यूशन रिएक्शन्स बाय मिक्स मेकॅनिझम. म्हणजे SN2 किंवा SN1 या दोन्हीपैकी कोणत्याही मेकॅनिझमने सबस्टिट्यूशन रिएक्शन सेकंडरी हलाइड्स मध्ये होऊ शकतात. and it depends upon the other factors influencing the mechanism. म्हणजे याच्यानंतर आपण जे फॅक्टर्स बघणार आहोत त्याच्यावर अवलंबून असेल की त्या हलाइड मध्ये अल्किल हलाइड मध्ये सबस्टिट्यूशन SN2 ने होईल किंवा SN1 ने होईल. The second factor influencing SN1 and SN2 mechanism is nucleophilicity of the reagent. Now you know that the reagent used in these reactions is particularly OH minus, which we have taken in the examples, the hydroxide ion which was obtained from sodium hydroxide or potassium hydroxide aqueous solutions. Nucleophilicity of the reagent, it may be less or more. म्हणजे कमी जास्त प्रमाणात न्यूक्लिओफिलिसिटी असते, म्हणजे त्याचा पॉवर हा कमी जास्त प्रमाणात असतो, म्हणून त्याला स्ट्रॉंग न्यूक्लिओफाइल किंवा वीक न्यूक्लिओफाइल असं आपण क्लासिफाय करतो न्यूक्लिओफाइल्सला. आता न्यूक्लिओफाइल्स हे जनरली निगेटिव्हली चार्ज आयन्स असतात किंवा इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस असतात, म्हणजेच ते लेविज बेसेस असतात. इन केस ऑफ SN2 mechanism, the strong nucleophile, powerful nucleophile, ionizing nucleophile attacks faster on substrate. म्हणजे SN2 mechanism मध्ये इट इज वन स्टेप मेकॅनिझम आणि सबस्ट्रेटवर पहिल्या स्टेप मध्ये जी स्लो स्टेप आहे त्या स्टेप मध्येच न्यूक्लिओफाइल अटॅक करतो, आणि असं असल्यामुळं त्या ठिकाणी अटॅक होण्यासाठी लागणारा न्यूक्लिओफाइल हा स्ट्रॉंग असला पाहिजे. Therefore SN2 mechanism favors strong nucleophilic reagent. जेवढा न्यूक्लिओफाइल स्ट्रॉंग असेल तेवढा SN2 रिएक्शनचा रेट हा जास्त असेल. इन केस ऑफ SN1, न्यूक्लिओफाइल डज नॉट रिॲक्ट इन स्लो स्टेप. आपण बघितलं की SN1 मेकॅनिझम मध्ये ही 2 स्टेप मेकॅनिझम आहे, दोन्ही स्टेपच्या मध्ये कार्बोकॅटायन इंटरमिजिएट तयार होतो, आणि म्हणून पहिल्या स्टेप मध्ये विच इज स्लो स्टेप, पहिल्या स्टेप मध्ये न्यूक्लिओफाइलचा काहीही रोल नाही. पहिल्या स्टेप मध्ये फक्त लिव्हिंग ग्रुप बाहेर पडतो, म्हणजे हलाइड आयन हा बाहेर पडतो आणि कार्बोकॅटायन तयार होतो, आणि त्या कार्बोकॅटायनवर सेकंड स्टेप मध्ये विच इज फास्टर स्टेप, त्या स्टेप मध्ये न्यूक्लिओफाइल कार्बोकॅटायनवर अटॅक करतो आणि प्रॉडक्ट तयार होतो. आणि म्हणून न्यूक्लिओफाइलचा फर्स्ट स्टेप मध्ये किंवा स्लो स्टेप मध्ये काहीही रोल नसतो. Therefore SN1 is independent of strength of nucleophilic reagent. आणि म्हणून SN1 मेकॅनिझम या प्रकारच्या मेकॅनिझमचा रेट हा न्यूक्लिओफाइलच्या स्ट्रेंथवर अवलंबून नसतो. इट इज इंडिपेंडंट ऑफ स्ट्रेंथ ऑफ द न्यूक्लिओफिलिक रिएजंट. The third factor affecting SN1 and SN2 mechanism is solvent polarity. Solvent is used generally in the reaction other than the substrate and the reagent. Solvent may be polar or non-polar. For example, mainly inorganic solvents are polar solvents. For example, water is there. It undergoes ionization H plus OH minus, so it is polar solvent. Also it is called as protic solvent, कारण याच्यामध्ये तयार होणारा स्पेसिस एक H plus असतो आणि म्हणून हा protic solvent आहे. Non-polar solvents are generally organic solvents like benzene, carbon tetrachloride, chloroform. These are non-polar or less polar solvents. Now in case of solvent polarity, SN2 reaction mechanism, it is favored in aprotic or less polar solvent. That means non-polar or aprotic or less polar solvent favors SN2 mechanism. म्हणजे जेवढी पोलॅरिटी सॉल्व्हंटची कमी असेल तेवढे SN2 मेकॅनिझम हे फास्टर होईल. याचं कारण काय आहे? इन RDS रेट डिटरमाइनिंग स्टेप मध्ये SN2 मेकॅनिझम सबस्ट्रेट अँड न्यूक्लिओफाइल्स आर इन्व्हॉल्व्ड. म्हणजे जी रेट डिटरमाइनिंग स्टेप आहे, स्लो स्टेप आहे, आणि जी युनिक स्टेप आहे, एकच स्टेप जी आहे त्या SN2 मेकॅनिझम मध्ये,
त्याच्यामध्ये दोन्ही इन्व्हॉल्व झालेले असतात, स्पेसीज, सबस्ट्रेट अँड न्यूक्लिओफाइल. देअरफॉर पोलार सॉल्व्हंट डिऍक्टिव्हेट्स द न्यूक्लिओफाइल बाय स्टॅबिलायझिंग इट. म्हणजे जर समजा आपण या मेकॅनिझम मध्ये पोलार सॉल्व्हंट वापरला तर तो न्यूक्लिओफाइलला स्टॅबिलाइज करतो. म्हणजे जो आपण फॉर एक्झाम्पल OH मायनस, OH मायनस बरोबर तो पोलार सॉल्व्हंट मधला H+ हा रिॲक्ट होतो, कंबाईन होऊ शकतो आणि म्हणून त्याची स्टॅबिलिटी वाढते, त्या न्यूक्लिओफाइलची स्टॅबिलिटी वाढते. म्हणजेच न्यूक्लिओफाइल हा डिऍक्टिव्हेट होतो, त्याची रिॲक्टिव्हिटी कमी होते. आणि जर न्यूक्लिओफाइलची रिॲक्टिव्हिटी कमी झाली तर त्या रिॲक्शनचा रेट हा ऑब्वियसली कमी होणार आहे, कारण तो पॉवरफुली सबस्ट्रेटवर अटॅक करणार नाही. And therefore polar protic solvents decrease the rate of the SN2 reaction mechanism. म्हणजे पोलार सॉल्व्हंट असेल प्रोटिक म्हणजे प्रोटॉन कंटेनिंग H+ containing solvent, it will decrease the rate of SN2 reaction mechanism. In case of SN1 mechanism, polar protic solvent increases the reaction rate. That means it favors SN1 mechanism. SN1 mechanism मध्ये पोलार प्रोटिक सॉल्व्हंट हा फेवरेबल असतो. This is because SN1 reaction it proceeds with formation of carbocation and halide anion. म्हणजे या ठिकाणी आपण बघितलं की ही SN2 मेकॅनिझम ही 2 स्टेप मेकॅनिझम असते. फर्स्ट स्टेप स्लो असते, ज्याच्यामध्ये फक्त सबस्ट्रेट आणि त्याच्यामधून लिव्हिंग ग्रुप बाहेर पडतो आणि कार्बोकॅटायन आणि हालाइड आयन तयार होतो. आणि सेकंड स्टेप मध्ये न्यूक्लिओफाइल हा कार्बोकॅटायनवर अटॅक करतो आणि प्रॉडक्ट तयार होतो. आणि मग असं असल्यामुळं हा जो हालाइड आयन तयार होतो इथं X- तो पोलार प्रोटिक सॉल्व्हंट जर असेल तर त्याची स्टॅबिलिटी वाढते. म्हणजे इट विल स्टॅबिलाइज, दिस पोलार प्रोटिक सॉल्व्हंट विल स्टॅबिलाइज द हालाइड anion X- लिव्हिंग ग्रुपचा जो anion तयार होतो तो त्या स्टॅबिलिटी वाढवतो. आणि प्रॉडक्टची स्टॅबिलिटी, आता ह्या स्टेप मधला प्रॉडक्ट आहे तो लिव्हिंग ग्रुप मधला anion, तर प्रॉडक्टची स्टॅबिलिटी जेवढी जास्त असेल तेवढा तो रिॲक्शनचा रेट फास्ट असतो किंवा रिॲक्शन फास्टर होते. आणि म्हणून पोलार प्रोटिक सॉल्व्हंट हा फेवरेबल असतो या SN1 मेकॅनिझम मध्ये. गुड आयोनायझिंग म्हणजे आयोनायझिंग पॉवर जास्त असणारा पोलार प्रोटिक सॉल्व्हंट स्टॅबिलायझेस पर्टिक्युलरली anion. आता सांगितलं मी की हालाइड आयन किंवा anion हा स्टॅबिलाइज होतो बाय सॉल्वेशन बाय हायड्रोजन बॉन्डिंग. म्हणजे सॉल्वेशन होतं या ठिकाणी. सॉल्वेशन म्हणजे काय, स्टॅबिलायझिंग प्रोसेस आहे की त्याच्यामध्ये X- आयन हा डिझॉल्व्ह होतो किंवा इट इज सराउंडेड बाय द H+ आयन्स ऑर अदर कॅटायन्स. ऑल्सो बाय हायड्रोजन बॉन्डिंग. हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजे आता X- स्पेसिस असेल तुमची आणि जर सॉल्व्हंट तुम्ही H2O वॉटर घेतलेला असेल तर त्याचं आयनायझेशन होतं H+ आणि OH- आणि मग हा H+ आणि हालाइड आयन म्हणजे X- यांच्यामध्ये फिजिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार होतो, त्याला आपण हायड्रोजन बॉन्डिंग असं म्हणतो. वी हॅव स्टडीड अबाउट हायड्रोजन बॉन्डिंग इन 11th स्टँडर्ड ऑल्सो. आणि ह्या हायड्रोजन बॉन्डिंग आणि सॉल्व्हेशनमुळे त्याची स्टॅबिलिटी वाढते. म्हणजेच ह्या स्टेप मधला प्रॉडक्ट जो आहे X- साइड प्रॉडक्ट त्याची स्टॅबिलिटी वाढते, म्हणून ही स्टेप फास्टर होईल. देअरफॉर पोलार प्रोटिक सॉल्व्हंट फेवर्स SN1 mechanism. So that is about the factors influencing SN1 and SN2 reaction mechanism. Thank you very much.